इथपर्यंत मजल गेली होती, हे सगळ्यांना माहिती आहे. आणि अर्ज मागे घ्यायला गेले होते त्यानंतर कार्यकर्ते काम करणार नाहीत म्हणून. तेव्हा ह्या सगळ्या गोष्टी रेकॉर्डवरती आहेत, वृत्तपत्रात छापून आल्या आहेत, मीडियामध्ये दिसत आहेत. तेव्हा आता खोटं बोलणं थांबवा, खोटं बोलणं थांबवा. ही जी तुम्हाला नशा आलेली आहे सगळ्या गद्दारांना, ती काही काळ तुम्हाला नशा उतरल्यावर तुम्ही बोला. हे सगळे जेव्हा खासदार काल समोर आले, एकनाथ शिंदे असं म्हणतात की यांची सगळी प्रवेशाची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाली. आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा कायदेशीर प्रक्रिया पूर्ण होऊच शकत नाही. कोणत्याही प्रकारे 10व्या शेड्यूलमध्ये पक्ष फुटीला मान्यताच नाही आहे. कसली कारवाई? बिजू जनता दलाचे आणि काँग्रेसच्या आमदारांनी क्रॉस वोटिंग केलं. ओरिसामध्ये राज्यसभा निवडणूक क्रॉस वोटिंग केलं. राज्यसभेला ओपन आहे ना निवडणूक, क्रॉस वोटिंग केलंय. आणि त्यांच्या बडतर्फी म्हणजे डिस्क्वालिफिकेशनसाठी जेव्हा या दोन पक्षांनी तिकडल्या विधानसभा अध्यक्षाकडे मागणी केली, रिसर कारवाईची मागणी केली, तेव्हा ती अपील फेटाळण्यात आलं. उघडपणे मतदान केलं व्हीप जुगारून, आणि विधानसभा अध्यक्षांनी बिजू जनता दलाच्या या आमदारांना डिस्क्वालिफाय करण्यास नकार दिला भाजपच्या दबावाखाली. अशा प्रकारे जर पीठासीन अधिकारी काम करणार असतील, मग मुंबई असेल, महाराष्ट्र असेल, अन्य ठिकाणी असतील, तृणमूल काँग्रेस असेल, तर कसल्या कायदेशीर प्रक्रिया म्हणताय? काय कायदेशीर प्रक्रिया करताय तुम्ही? याला कायदेशीर प्रक्रिया म्हणत नाही, याला झुंडगिरी म्हणतात संसदीय लोकशाहीतली. ओके, हो गया. मी लागतो नादाला, चल चल, मी तुझ्या नादाला लागतो. त्या बंधू बिंदू काय आहेत ना, आम्हाला दाखवू नको संजय पाटील, आता नाव घेऊन बोलतोय मी, भोसडीच्या. चल, हे शिवसैनिकांना बंदुका दाखवू नकोस तू. मी इथेच आहे भांडुपला, मी कधी या भाषेचा वापर करत नाही. बंदूक काय दाखवतो साल्या तुम्हाला? शिवसैनिकांना बंदूक दाखवतो गद्दार माणूस? हे धंदे करायचे नाही. गद्दारी केली आहे ना, 50 कोटी गिळले आहे ना, मग नीट गप्प बसायचं. परत ही भाषा करायची नाही बंदुकीची. ती बंदूक तुझ्या ढोंगणात घातली जाईल. चला, मला बोलायचं ते बोललोय मी. ही भाषा नाही करायची शिवसैनिकाशी. बंदूक काय दाखवतो तू आम्हाला? सिक्युरिटी काढून ये, जी तुला Z+ काय दिली आहे ना. चल आता बघतो मी. तुमचं संजय दिना पाटलांना थेट आव्हान आहे. अरे सोड रे, गद्दारांना आव्हान आहे माझं. हे काय आम्हाला बंदूक दाखवतात साले? हे बंदुका दाखवतात का आम्हाला? काय लॉ अँड ऑर्डर आहे की नाही मिस्टर फडणवीस? अमित शहाच्या नावावरती, जीवावरती आमच्या दादागिऱ्या करू नका गुजरातांच्या. चला, अरे सोड रे एकनाथ शिंदे, अरे सोड रे एकनाथ शिंदे. तू काय एकनाथ शिंदे करतो रे? चल. हाँ, नहीं छोड़ दो. देखिए, ये पूरे देश में चल रहा है. ये अमित शाह इस देश को बेचना चाहता है, खत्म करना चाहता है. देश का इतिहास में बहुत ही काले कुट अध्याय लिखा जाएगा, उसमें अमित शाह जी का नाम रहेगा. अब देखिए, जिस तरह से देश की राजनीति वो लोग चला रहे हैं ना, पैसे की ताकत पर, ईडी सीबीआई की ताकत पर, पुलिस बंदूक, देखो ना, एक गद्दार बंदूक दिखा रहे. क्या कर रहे पुलिस कमिश्नर देवेंद्र भारती? बंदूक की भाषा कर रहे हैं क्या? आइए, मैं यहां हूं, चला दो बंदूक. नहीं तो मैं, उनको पूछो कहां आना है, मैं आता हूं उनके सामने. अरे गांडू लोग, ये डरपोक 50-50 बॉडीगार्ड लेके घूमते हैं यहाँ, और आप 100 पुलिस लेकर घूमेंगे और हमको दादागिरी करेंगे. साले गद्दार है ना, अपने पैसा खाया है ना 50 करोड़, तो ढकार देकर बैठ जाइए. और वापस मैं बोल रहा हूं, ये भाषा अगर आप करोगे बंदूक की, तो बंदूकें हमारे पास भी है. चलो.